कार्यकर्त्यांच्या मनातील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे, आपले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, रुपाली चाकणकर, शिवाजीराव नलवडे, नरेंद्र राणे, मनीषाताई तुपे, आरतीताई साळवी, सुनील गिरी, महेंद्र पानसरे, सिद्धार्थ कांबळे, अर्षद अमीर, सुरेश भालेराव, अजय विचारे, ॲडव्होकेट इंद्रपाल सिंग, पंकज भुजबळ, प्रमोद हिंदूराव, संतोष ढवाळी, दिनकर तावडे, विलास माने, बापू भुजबळ, अशोक पराडकर, सुनीताताई शिंदे, देवयानी बेंद्रे, शालिनताई गायकवाड, प्रमोद पाटील, अनेक माझ्या 6 जिल्ह्यातनं संपूर्ण मुंबई परिसरातून जमलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जीवाभावाचे सहकारी, आजी माजी पदाधिकारी, ज्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सर्वांच्या मदतीनं हा अतिशय देखणा अशा प्रकारचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित केला, त्यांच्यावर मुंबईची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। ते आपल्या सगळ्यांचे सहकारी समीर भुजबळ, तसंच उपस्थित असणारे पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, अनेक वक्त्यांची भाषणे या ठिकाणी झाली। खरं तर आजचा मुंबई तुम्हा सर्वांच्या समोर भाषण करत असताना जसं भुजबळ साहेबांना 99ची आठवण आली, तशी माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला आली। त्याच भुजबळ साहेब, पिचड साहेब, पदमसिंह पाटील, विजयदादा, प्रफुल्ल पटेल साहेब हे सगळे सिनियर नेते होते, आम्ही दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते होतो। ते सगळं काम होत असताना पक्षाची स्थापना झाली, विशाल सभा झाली, सगळे काळजीत होते की शिवाजी पार्कला 10 जूनला पाऊस पडेल का काय, परंतु त्यावेळेस आपल्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिले महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष या नात्याने भुजबळ साहेबांनी सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर पक्षाची पहिली सभा अतिशय भव्य दिव्य ही शिवाजी पार्कला उत्साहामध्ये पार पडली। त्या सभेचं आयोजन समीर अतिशय तरुण होता, बाकीची टीम त्याच्याबरोबर होती आणि मुंबईमध्ये पक्षाची जबाबदारी ही समीर आणि बाकीच्या कार्यकर्त्यांच्यावर होती। सगळ्यांनी एका दिलाने काम केलं, मुंबईमध्ये आपला पक्ष नक्की वाढला पाहिजे अशा प्रकारचा विश्वास त्या काळामध्ये व्यक्त झाला। परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता 24 वर्ष झाली, आम्ही अनेकांनी अनेक पदं उपभोगली, परंतु मुंबईमध्ये पक्ष ज्या गतीनं वाढायला पाहिजे होता, ज्या सर्व दूरपर्यंत माझ्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये 227 वॉर्डामध्ये आणि 36 विधानसभा मतदारसंघामध्ये पोचायला पाहिजे होता, तशा प्रकारचा पोचला नाही। त्याला आम्ही पण जबाबदार आहे, मी अनेकदा बोलून दाखवलं, कारण आमचं लक्ष जास्त ग्रामीण भागाकडे, गृहसारखं महत्वाचं खातं आपल्याकडे होतं, परंतु आपण कमी पडलो, आम्ही कमी पडलो। आता नव्या उमेदीनं समीरच्या नेतृत्वाखाली पक्ष वाटचाल करतोय, अनेक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा, यांनी दाखवलेला रस्ता, त्या रस्त्याने आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुजनांना बरोबर घेऊन चाललेलो आहे। मिनी भारत म्हणून माझ्या मुंबईची ओळख आहे, अनेक नाना धंगाचे, नाना रंगाचे, नाना जातीचे लोक गुण्या गोविंदानी ह्या मुंबापुरीमध्ये राहतात। कोण कोकणातनं आलंय, कोण विदर्भातनं, उत्तर महाराष्ट्रातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं, मराठवाड्यातनं, अशा आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक आलेली आहेत। देशाच्या पण वेगवेगळ्या राज्यातनं ह्या मुंबईपुरीमध्ये एक आकर्षण आहे, इथं कोणी उपाशी झोपू शकत नाही, मुंबई 24 तास जागी असते, अशा प्रकारे एक संपूर्ण चित्र महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर निर्माण झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे अनेक लोक लोंढेच्या लोंढे येतात, अनेक समस्या आहेत, सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो, परंतु आता आपल्याला वेळ कमी आहे, सुरुवात चांगली झालेली आहे, सातत्य टिकलं पाहिजे, कुठेही अडचणी येऊन देता कामा नये। सुरुवातीला कुठेतरी खटका उडतो,
परंतु तो तिथल्या तिथं थांबवायचा असतो, समजून घ्यायचं असतं, हलक्या कानाचा कोणी राहायचं नसतं. ज्यांना पद दिलेली आहे त्यांना पद देत असताना समीर त्यांची त्या वॉर्डामध्ये त्या परिसरामध्ये जनमानसामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे. ती महिला असेल, तो युवक असेल, तो कुठल्याही सेलचा अध्यक्ष असेल, कुठल्याही सेलचा पदाधिकारी असेल, त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन त्या परिसरातला नाही बाबा ह्याच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी आहे, आपण पण त्यांना साथ दिली पाहिजे, आपण पण त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे. ह्याच्यातून काम करत असताना बूथ वाईज त्याच्यामध्ये नोंदणी झाली पाहिजे. ही नोंदणी करत असताना सतत वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका झाल्या पाहिजे. हे करत असताना मी तर आता सगळेच नेतेगण आहेत, दर मंगळवारी माझ्या देवगिरी बंगल्यावर प्रफुल्लभाई, रामराजे नाईक निंबाळकर, सुनील तटकरे यांच्या सहित आम्ही 9च्या 9 मंत्री तिथं हजर असतो आणि 12 लोक 13 लोक आमच्या उपस्थितीमध्ये सगळे आपले आमदार त्या मीटिंगला हजर असतात. आम्ही एकत्र बसतो. 7 दिवसामध्ये कुठं काय झालंय, आमदारांचं काय मत आहे, इतर काय सुनील तटकरेंच्या कानावर आलंय, भुजबळांच्या कानावर काय आलं, प्रफुल्लभाईंच्या कानावर काय आलंय, शिवाजीराव गरजगे ऑफिसला असतात तिथून काही झालंय का. इथून पुढे त्या मीटिंगला समीर तू पण दर मंगळवारी तिथं यायचं आणि त्या प्रकारे मुंबईमध्ये देखील काय चाललेलं आहे. दर आठवड्याला आम्ही ज्यावेळेस सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत असतो त्यावेळेस तुम्ही आम्हा 9-10 लोकांच्या करता ह्या आठवड्यामध्ये अमक्या अमक्या भागात इथं ह्या मंत्र्यांची इथं मीटिंग होईल. कारण काही पश्चिम महाराष्ट्रातले, उद्याच्याला हसन मुश्रीफ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील पश्चिम महाराष्ट्रात नाही, काही उत्तर महाराष्ट्रातले लोक आहेत. भुजबळ साहेबांना तर मुंबापुरीची सगळी खडानखडा माहिती आहे. अनिल भाईदास आपला खानदेशामधला आहे, त्याच्या काही ठिकाणी सभा लावता येतील. काही कोकणातनं मोठ्या प्रमाणावर माझ्या कोकणातला माणूस या मुंबापुरीमध्ये राहतो. तिथं शेखरची मदत घेता येईल, आदितीची मदत घेता येईल, अनिकेतची मदत घेता येईल. स्वतः प्रांताध्यक्ष तर आहेतच आहे. विदर्भातलं कुणी असेल तर प्रफुल्लभाईंची मदत, बाबा अत्राम आपले आदिवासी मंत्री त्यांची मदत, मराठवाड्यातले काही असतील तर धनंजयची मदत, शिवाय वेगवेगळ्या भागातले आमदार, म्हणजे मला माहिती आहे निलेश लंकेचे पण अनेक जवळचे सहकारी वेगवेगळ्या पॉकेटमध्ये राहतात, जो पारनेरचं प्रतिनिधित्व करतो. असे वेगवेगळे आहेत. मी त्यांना सगळ्यांना सांगेन आठवड्यातला एक दिवस जर अशा 10-15 वेगवेगळ्या भागात, मग तुमचे 227 वॉर्ड असतील, पण सभा व्यवस्थित झाली पाहिजे. मी फार मोठीची अपेक्षा करत नाही. आज तुम्ही ज्या पद्धतीनं मी आणि सुनील तटकरे ठाण्यामधनं आलो आणि जो उत्स्फूर्त बाहेर लोकांची गर्दी पाहिली, मला वाटलं की काय झालं, ही लोक का बाहेर उभे आहेत. नंतर मला कळलं की आज तुडुंब सभागृह भरलंय, सभागृह ओसंडून वाहत आहे आणि लोक बाहेर उभे आहेत. असं जर जिद्दीला लागलं तर कार्यकर्ता काय करू शकतो हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलंय. आपल्याला काही कुणाला दुखवायचं नाही, कुणावर टीका टिप्पणी पण करायची नाही. ज्यांचं त्यांना लकलाभ काय मला घेणं देणं नाहीये. परंतु आता नव्या विचारांनी तरुण कार्यकर्ते आहेत, महिला भगिनी आहेत, कुठेही एकमेकांच्या मध्ये काही वेडेवाकडं न बोलता समंजस भूमिका घेऊन अल्पसंख्याक समाज असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, वेगवेगळ्या घटक असेल, त्या घटकाला देखील कामातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझाही विचार करताय अशा प्रकारे वाटलं पाहिजे आणि त्याच्यातनं संघटना वाढली पाहिजे. पूर्वी शिवसेना कुठं होती? शिवसेना फक्त मुंबापुरीमध्ये होती, तिथून ती कोकणापर्यंत पोहोचली आणि तिथून ती महाराष्ट्रामध्ये पोहोचली. ते त्यांनी करून दाखवलं. आपल्याला देखील आपल्यामध्ये तेवढी ईर्ष्या आहे, तेवढी आपल्यामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, तेवढं काम करण्याची जिद्द आपली आहे. आपण करून दाखवूया. मला तर सकाळी
मागाशी रुपाली म्हणली तशी 6 वाजता लवकर कामाला लागण्याची सवय. समीर, तू जर सांगितलं तर आठवड्यातला एक दिवस सकाळी मला सांग, वेगवेगळ्या भागामध्ये पाहणी करू. मी कमिशनरला बरोबर घेतो, मी इतर अधिकाऱ्यांना बरोबर घेतो आणि त्याच्यातून त्या त्या भागातले जे काही सार्वजनिक प्रश्न असतील, जे खरोखरीच माझ्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून सोडवले गेले पाहिजेत, त्याही प्रश्नाला गती देऊ. जिथं राज्य सरकारचा निधी लागतो, मुंबापुरीला निधी देण्याच्या करता माझ्याकडनं तसूभर देखील कमतरता भासणार नाही, काटकसर होणार नाही. त्याच्यामध्ये मेट्रोचे प्रकल्प असतील. आता लवकरच 12 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत. नावाशेवा टू शिवडी तो 22 किलोमीटरचा ब्रिज तयार झालेला आहे. त्याच्यातून कोकणमध्ये तिकडं पनवेलकडं, पश्चिम महाराष्ट्राकडं, गोव्याकडं सगळीकडे जायला सोयीचं होणार आहे. वेळेची बचत होणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण येणार नाही. कोस्टल रोडची कामं चाललेली आहेत, तुम्ही बघताय. त्याही करता MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल, रस्ते विकास महामंडळ असेल, राज्य सरकार असेल आणि जिथं वेळ पडेल तिथं केंद्र सरकार असेल, त्यांच्याकडनं देखील ह्या सगळ्या कामाच्या करता आपण पैसा आणू शकतो. आपण त्यांना त्या ठिकाणी आग्रह करू शकतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. घरबांधणीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये धारावीच्या बद्दलचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. खरं तर ते काम आम्ही सरकारमध्ये मागच्या असताना त्यावेळेस ते टेंडर काढलं गेलेलं आहे. परंतु काही जण त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करतायत, संभ्रमावस्था निर्माण करतायत. जरूर भुजबळ साहेब, हाऊसिंग तुम्ही पण बघितलं, त्याच्या संदर्भामध्ये इतर पण काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांना त्याचा अभ्यास आहे. आपण त्याकरता भुजबळ साहेब एकदा तुम्ही आम्ही नगर विकास सुनील तटकरे यांनी पण पाहिलेलं, आपण बसू. हे जे काही दाखवत आहेत की हे टेंडरमुळं कुठल्या तरी एका मोठ्या उद्योगपतीचा प्रचंड फायदा होणार आहे, आपण पण त्याच्या खोलामध्ये जाऊ. जर तसं असेल तर त्यामध्ये आपली पण भूमिका ह्या शहराचं भलं होण्याचीच राहणार आहे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. सरकारमध्ये काम करत असताना मगाशी भुजबळ साहेबांनी जे सांगितलं की आम्ही जरी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलो, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण देवेंद्रजी आणि बाकीचे काम करत असलो, तरी कुठं आपल्याला जनतेवर अन्याय होत असेल तर त्यालाही वाचा फोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. तोपर्यंत राज्यकर्त्यांच्या पण ती गोष्ट लक्षात येत नाहीये. ही पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि त्या प्रकारे धारावीचं पण चित्र बदलण्याच्या करता, कारण अनेकदा टेंडर दिसतात आणि अनेकदा ती रद्द होतात. मोठी टेंडर असल्यानंतर विरोधकांचं सोपं काम आहे. इथं प्रचंड भ्रष्टाचार झाला. मित्रांनो, आता नागपूर ते आपलं मुंबई समृद्धी महामार्ग जवळपास होत आलेला आहे. परवाच मी मीटिंग घेतलेली होती. मुंबईतनं ठाण्याला आणि पुढे नाशिकला ज्यावेळेस हे सगळे बांधव जात असतात त्यावेळेस अनेक अडचणी येतात. आज रविवारचा दिवस होता म्हणून मला तटकरे साहेबांना एवढं काही जाणवलं नाही, परंतु रविवारचा दिवस नसेल त्यावेळेस लोकांचे अक्षरशः हाल होतात. ते पण आपल्याला कमी करायचेत. त्याच्यातले पण प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचेत आणि प्रश्न सोडवायची धमक आणि ताकद ही आपल्यामध्ये आहे. ही मी आपल्याला अतिशय निक्षून सांगतो. उगीच बघू, करू, आज ये, उद्या ये, नंतर बघू. अरे काय नंतर बघू? देवळातली घंटा वाजवायची नाहीये, काम करायचंय. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. काही जण समाजामध्ये जाणीवपूर्वक तणाव करतायत, जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करतायत. कुठंतरी कारण नसताना असं वक्तव्य करायचंय की ज्याच्यातनं कारण नसताना गैरसमज निर्माण होतील. अरे प्रश्न कुठले आहेत? प्रश्न बेरोजगारी कमी करण्याचा आहे, पर्यटनाला चालना देण्याचा आहे. माझ्या रेडिओ क्लबला अतिशय चांगल्या प्रकारचं आपण तिथे जेटी करतोय. परवाच मी मीटिंग घेतली. बंदर खातं आपल्या संजय बनसोडेकडे मोठं 200-250 कोटीचं काम आपण तिथं करतोय. जसं दुबई आणि बाकीच्या भागामध्ये बोटी लागतात तशा पद्धतीचा प्लॅन तिथं आपण तयार केलेला आहे. आपल्या इथं रोरो आपण सुरू केलेली आहे.
आपल्याला नव्या मुंबईमध्ये जाण्याच्या करता पण आपण वेगवेगळ्या प्रकारे जेटी बांधतोय. आपल्याला कोकणामध्ये पण जाण्याच्या करता काशीद असेल, मांडवेच्या पुढचे जे जे काही गावं असतील त्या गावांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर माझ्या मुंबापूर इथल्या लोकांना त्यांचा सुट्टीचा आनंद घेण्याच्या करता जायचं असेल तर रोरचा उपयोग करून ते तिथे जातील, स्पीड बोटचा उपयोग करून ते त्या ठिकाणी जातील. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ नव्या मुंबईचं सुरू करण्याचा आपला प्रयत्न चाललेला आहे. 2 धावपट्टे आहेत. उद्याच्याला हेही आंतरराष्ट्रीय विमानतळ ते तर चालूच राहणार आहे. अशा प्रकारच्या अनेक बाबी उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून इथं काम करतोय. त्याच्यात समीर, तू ज्यावेळेस मुंबापुरीमध्ये काम करत असशील त्यावेळेस किंवा माझे 6 जिल्हाध्यक्ष असतील, माझ्या महिला कार्याध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असतील, सगळ्यांना तुमच्या सहित सगळ्यांना सांगायचं आहे, आमचा साधारण 3 ते 4 दिवस मुंबईमध्ये असतात. त्यावेळेस सार्वजनिक कामाच्या करता केव्हाही या, त्याच्यातनं आपण मार्ग काढू आणि अशा प्रकारे आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता हा स्वतःला झोकून देतोय हे चित्र निर्माण झाल्यानंतर निश्चितपणे पक्ष संघटना मजबूत होण्याच्या करता आणि मुंबईमध्ये देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, लोकसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आतापर्यंत 3-4 आमदाराच्या पुढे आपण गेलो नाही. 18 नगरसेवकांच्या पुढे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्याच्या पुढे गेलेलो नाहीये. 18-14 काय जे असतील ते, त्याच्यामध्ये लोकसभेला एकापेक्षा पुढे गेलेलो नाही. मित्रांनो, तुम्ही सगळेजण मगाशी म्हणाला, अनेकांनी सांगितलं, लोकसभा आपण लढवली पाहिजे, विधानसभा लढवल्या पाहिजे. आपण आपल्या आपल्या वॉर्डामध्ये, आपल्या आपल्या भागामध्ये निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली आणि आपली ताकद उद्याच्याला दिसली की आपोआप आपले जे मित्रपक्ष आहेत, ज्यांच्या बरोबर आपली युती आहे, ते पण ती गोष्ट मान्य करतात की नाही बाबा, इथं यांची ताकद आहे, यांचे नगरसेवक जास्त त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या बद्दल मगाशी सुनील तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. मी कुठल्याही घटकाला, यावेळेस आदिवासी विभागाला पण काही 1000 कोटी कमी गेलेले होते. मी आत्ताच्या पुरवणी मागण्यामध्ये 2.5 ते 3 हजार कोटी रुपये त्यांच्या पर्सेंटेजच्या प्रमाणामध्ये तिथं निधी गेला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेतला, तो निधी दिला. तीच गोष्ट सामाजिक न्याय विभागाच्या बाबतीमध्ये केली. मागासवर्गीय समाजाला पण त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये निधी गेला पाहिजे. मला सातत्याने भुजबळ साहेब, त्याचबरोबर आमचे धनंजय मुंडे, बाकीचे सगळे सहकारी, दादा ओबीसीला पण कुठं कमी पडता कामा नये. महाज्योती असेल किंवा इतर वेगवेगळ्या संस्था असतील, तिथंही आजपर्यंत गेल्या 5-7 वर्षात जेवढा निधी निघाला त्याच्यापेक्षा जास्त निधी त्याही घटकाच्या करता आपण दिलेला आहे. मी अशा बाबतीमध्ये अजिबात काटकसर करणारा कार्यकर्ता नाही. आपण वंचितांच्या करता, बहुजनांच्या करता ज्यावेळेस काम करतो ते कृतीमध्ये पण आपल्याला दाखवता आलं पाहिजे. सेक्युलर विचारधारा आपली आहे. जरी आपण 3 पक्षाची विचारधारा वेगवेगळी असली तरी आज देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पर्याय नाहीये. एक मजबूत नेता म्हणून जगाने त्यांना मान्यता दिलेली आहे. जगात सगळ्यात लोकप्रिय कोण व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये आलेलं आहे की सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती नरेंद्र मोदी साहेब आहे. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. आणि तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याच्या करता आपण आपली ताकद, जास्तीत जास्त जागा सांध्यापासून बांध्यापर्यंत कशा येतील याकरता रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. वेळ फार कमी आहे. आज इथे जेवढे कार्यकर्ते आलेत, मला समीरनं सांगितलं की दादा साधारण 3-1 हजार लोक इथं बसलेली आहेत, कारण मधी पण लोक होती, खुर्च्यांवर पण बसलीत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा स्टेजवर बसलेली आहेत. बाहेरही 3-4 हजार लोक आहेत. समीर, हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी साधारण आता बाहेर पडल्यानंतर
आपण प्रत्येक इथं महिला असेल, तुम्ही पुरुष असाल किंवा माझा तरुण असेल, त्यांनी 500 ते 700 मतं आपली करण्याचं काम केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आपल्याकडे वेळ आहे, तुम्ही स्वतः ताकदवान आहात, तुम्हाला पद दिलेलं आहे, मान सन्मान प्रतिष्ठा देण्याच्या करता 4थं महिलांचं धोरण अदिती तटकरेंनी आणलेलं आहे. ते मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यातून जेवढ्या काही मागे त्रुटी राहिलेल्या होत्या त्या सगळ्या दूर करण्याचं काम आपण केलेलं आहे. अशा पद्धतीनं सातत्याने समाजातल्या गरीब वर्गाकरता, मग माझा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, माझा कामगार असेल, दिवसभर काम करून संध्याकाळी चूल पेटणारा माझा सहकारी असेल, ह्या सगळ्यांच्या करता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. माझं तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं सांगणं आहे की समीर इथं आहेत, त्यावेळेस सभेच्या आयोजनाची जबाबदारी समीर आणि तुम्ही सगळ्यांनी चांगली पार पाडलेली आहे. आज समीरवर मुंबईची पक्षाच्या विस्ताराची जबाबदारी आहे. तुम्ही सगळ्यांनी एक दिलानी काम केलं तरच मुंबईमध्ये समीरच्या नेतृत्वाखाली आपला पक्ष नक्की वाढेल, याबद्दलचा माझा विश्वास आहे. त्या संदर्भामध्ये कुणी तिळमात्र शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही. आणि आपल्या पक्षाची प्रतिमा ग्रामीण भागाचा पक्ष म्हणून सातत्याने राहिलेली आहे. ग्रामीण महाराष्ट्राची नाळ असलेला पक्ष ही आपली पक्षाची प्रतिमा खरीच आहे. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंवा त्यांच्या नेत्यांनी शहरामध्ये नियोजन करण्यात कुठेतरी कमी पडलेत. परवाच मी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं नाशिकला गेलेलो होतो. नाशिकचे पालकमंत्री असताना नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम भुजबळ साहेबांनी कशा पद्धतीनं केलेलं आहे, आज पण नाशिककर त्याची आठवण काढतात. जे आहे ते आहे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये कुणाला ते जमलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, नवी मुंबईमध्ये आपल्या बरोबर गणेश नाईक साहेब असताना नवी मुंबईचा पण चेहरा मोहरा बदलण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस नाईक साहेबांनी करून दाखवलं. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे, पिंपरी चिंचवडचं तर 25 वर्ष पिंपरी चिंचवड शहर माझ्या ताब्यामध्ये होतं. अक्षरशः तुम्ही कधी तिथनं जावा, सगळी लोक सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ह्या नेत्यांनी तिथला चेहरा मोहरा बदलला. तीच गोष्ट पुण्याच्या बाबतीमध्ये आता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अतिशय भव्य आणि दिव्य स्मारक आपण करतोय. त्याच्यामध्ये जिथं पहिली मुलींची शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी उघडली, तिथं भुजबळ साहेबांनी व्हिजिट केली, मी व्हिजिट केली. सकाळी सकाळी आम्ही सगळे गेलेलो होतो. त्याच्यामध्ये कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, जागा ताब्यात आलेली, ह्या कुठल्याही कामाच्या करता निधीची कमतरता नाही. त्याच्याचबरोबर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं स्मारक, तो सगळा परिसर आपण एकत्र करतोय. आणि पुढच्या पिढ्या ह्यांचा काम, ह्यांनी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाला पुढे आणण्याचा जो प्रयत्न केला, तो पुढच्या सातत्याने पिढ्यांना कळाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आम्ही मधून अजून तिथं जातो. चैत्यभूमीला आपण 6 डिसेंबरला तिथं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जातो. ते तर जगविख्यात अशा प्रकारचं 14 एकरात आपण स्मारक उभं करतो. शेवटी समाजातल्या सर्व घटकाला हे राज्य माझं आहे, माझाही विचार करताय, ह्या मूलभूत मुठभर लोकांचा विचार करत नाहीये. हे सर्वसामान्यांचं राज्य आहे आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. ह्या पद्धतीचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते. त्यामुळे मी मगाशी सांगत होतो की आपला फक्त ग्रामीणचा पक्ष नाही, शहरी भागातल्या लोकांनी जर संधी दिली तर त्या संधीतनं अतिशय देखणी अशा प्रकारची शहरं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण करतंय. मुंबई ही बहुभाषिक शहर आहे. तसंच या शहराचा महाराष्ट्रामध्ये सामील होण्याचा एक संघर्षमय इतिहास आहे. हुतात्मा स्मारकांना अभिवादन करण्याच्या करता आपण जात असतो. इथं मराठी माणसाची अस्मिता आहे. तसंच इतर महत्वाचे प्रश्न इथं आहेत.
तसंच वेगाने वाढणाऱ्या या शहराचा गरजा देखील वेगाने वाढतायत आणि या गरजा ओळखून आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधला पाहिजे. मुंबईच्या लोकांना राष्ट्रवादी पक्षाशी जोडणारा कार्यकर्ता आपल्याला हवा आहे आणि तो तुमच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तरुणांना देखील अधिक आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. आज मी इथं बोलताना तुमच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बोलतोय. तुमचं पद म्हणजे कार्यकर्ता हे सगळ्यात मोठं पद आहे. राजकारणात एखादी व्यक्ती एक एक पायऱ्या चढत वर जाते, पण एक एक पायरी म्हणजेच कार्यकर्ता असतो. नेत्याला सामान्य जनतेशी जोडण्याचं काम करणारा कार्यकर्ता ही आपली सगळ्यांची ओळख असली पाहिजे. मला आपल्याला स्वतः करता कुणालाच काही नकोय, परंतु कार्यकर्त्यांना मगाशी वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टीच्या सूचना केल्या. माझ्या हातात नियोजन खातं होतं. जवळपास नियोजन खात्याच्या मार्फत सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये कमी अधिक राहिलं असेल, परंतु तिथं डीपीसी वर मेंबर नेमण्याचं काम आपण केलेलं आहे. अजून कुठं राहिलं असेल तर तटकरे साहेबांनी ताबडतोब सांगावं. त्या भागातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आणि त्याच्यातून आपण ते सगळं काम पूर्णत्वाला त्या ठिकाणी देऊ. मी पुन्हा समीरला सांगतो की समीर, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणुकीच्या आधी काम करत असताना जसं कार्यकर्त्याला काम घेऊन येणाऱ्या जाती धर्माशी देणं घेणं नसतं, तसं नेत्यांना देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या जाती धर्माशी देणं घेणं नसतं. कर्म हाच कार्यकर्त्याचा आणि नेत्याचा धर्म असतो. आपण सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर करतो. आपण सगळ्यांच्या वेगवेगळ्या सणाला त्याच्यामध्ये सहभागी होतो. तो गणेशोत्सव असेल, तो त्या ठिकाणी नवरात्र उत्सव असेल, तो दहीहंडीचा कार्यक्रम असेल, तो वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्याचा कार्यक्रम असेल, तो बकरी ईदचा कार्यक्रम असेल, तो सण असेल किंवा रमजानचा पवित्र महिना असेल, तो ख्रिसमस असेल किंवा तो गुढीपाडवा असेल, तो त्या ठिकाणी संक्रांत असेल, दिवाळी असेल, पाडवा असेल, दसरा असेल, कुठल्याही सणांच्या बाबतीमध्ये माझा उत्तर भारतीय पण इथं मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचे पण काही सण आहेत, ती पण आपलीच माणसं आहेत आणि ह्या पद्धतीचं एक आपलेपणाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी निर्माण करण्याच्या करता पुढे आलं पाहिजे. जसं कार्यकर्ता एकंदरीत काम करत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याची प्रेरणा ही आपण घेतली पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सत्तेतून काम करणारा हा आपला विचार असला पाहिजे. काही जण म्हणतात हे सत्तेकरता सरकारमध्ये गेले. अजिबात सत्तेकरता सरकारमध्ये आम्ही गेलेलो नाहीये. तुम्हाला आठवत असेल 2019 करता मी पुन्हा ते काढत नाही. मी 2005 जुलैच्या सभेमध्ये सांगितलं. मागे एकत्र असताना मी इथल्या सभेमध्ये काही गोष्टी स्पष्टपणे बोललो. मी पुढे एक बोलायचं मागे दुसरं बोलायचं हा माझा स्वभाव नाहीये. मी जे सांगणार ते तोंडावर सांगणार, मागे काही बोलणार नाही. कारण कशा करता आपल्या माणसांना फसवायचं हे काही आपलं काम नाहीये. आणि त्याकरता कार्यकर्त्यांनो, सहकार्यांनो, आपल्याला इथून पुढे जात असताना काही जरी झालं तर एकंदरीत कामाकरता चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं. त्यांनी तर त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांना सांगितलं, तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसून काय करणार आहे? सरकारमध्ये आलं तर तुम्हाला तिथं कामाची संधी मिळणार आहे. विरोधाला नुसतं विरोध करायचा, आंदोलन करायची, मोर्चे काढायचे, ह्याच्यात प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटत. 2019ला नेत्यांनी त्यावेळेस आम्हाला शिवसेनेबरोबर जायला सांगितलं. अरे, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आपण शिवसेनेच्या विरोधात होतो. त्यांची विचारधारा काय ते आपल्याला माहिती आहे. तरी नेत्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं. मग आपली विचारधारा ठेवून भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो म्हणून बिघडलं कुठं? कामं होत आहेत ना. आज 50-52 आमदार, एमएलए आणि एमएलसी आमच्या बरोबर आहेत. सगळेजण समाधानी आहेत. सगळ्यांची कामं होत आहेत. त्याच्यातनं त्या मतदारसंघातले प्रश्न सुटत आहेत.
आणि आत्ताच तुम्हाला मुंबईच्या बद्दल पण काही गोष्टी माझ्याकडनं चुकून राहिल्या असतील, परंतु जे मुंबईचा चेहरा बोहरा बदलण्याचं काम आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यातून आपण मुंबई बदलू पाहतोय. इथलं हवामान, इथलं वातावरण दूषित झालेलं आहे, अतिशय प्रदूषण असणारं शहर म्हणून देशामध्ये मुंबईची, दिल्लीची आणि पुण्याची ओळख झालेली आहे. त्याकरता आता सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मधनं निघणारं पाणी चांगलं पाणी नाही. नाहीतर काही जण म्हणतील बघा आता या सरकारला वेळ लागले काय, रस्तेच धुवायला निघालेत पाण्याने, प्यायला पाणी नाही रस्ते धुताय. ते पाणी एसटीपी प्लांट मधनं निघून आपण समुद्राला सोडतो. समुद्राला सोडायच्या ऐवजी आपण रस्ते धुतोय, त्याच्यातनं धूळ निघून जाती, त्याच्यातनं प्रदूषण कमी व्हायला मदत होती. अशा प्रकारच्या वेगवेगळे प्रयोग जे जगात चालतात. तुम्ही रशियाच्या बद्दलची माहिती घ्या. रशियामध्ये रस्त्याच्या रस्ते त्या ठिकाणी धुतले जातात आणि खराब म्हणजे समुद्राला जे पाणी सोडायचंय ते देखील माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे. तुम्ही बघितलं, मला तर त्या दिवशी माहिती नव्हतं. मी जरा लवकर आलो, कार्यकर्ते आपले सगळे होते. बाबासाहेबांच्या तिथं अभिवादन करण्याच्या करता चैत्यभूमीला गेलो होतो, परंतु मी एका ठिकाणी गेलो, मला तिथं जरा घाण दिसली. मी ताबडतोब आयुक्ताला बोलून घेतलं. मी काही कुठेतरी सोशल मीडियाचा वापर करून आपली प्रसिद्धी मिळवावी हा माझा स्वभाव नाही. मी आपल्याला स्पष्ट सांगतो. काही जण प्रसिद्धी मिळवण्याच्या करता असा सेल्फी घेतात, मग खड्डा दाखवतात, मग खड्ड्यात बघतात. ही सगळी नौटंकी मला जमत नाही. मी जे काही आहे तिथं समीरला विचारा, तिथं बोलवलं आयुक्ताला. आयुक्त हे काय, तुम्हाला माहिती आहे की पहाटे समाज येतो, लोक येतात. तेवढ्या दिवसापुरतं पहाटे साफसफाई करायला काय झालं होतं? तुमच्या हातात सगळे आहे ना. तुम्ही आज महापौर नाही, उपमहापौर नाही, स्टँडिंग कमिटी नाही, कुठलीही कमिटी नाहीये, होलसेल तुमचा अधिकार आहे. त्यावेळेस तर प्रश्न ताबडतोब सुटले पाहिजे, कारण कुणाला विचारायचं नाही, तुम्हीच एकट्याने निर्णय घ्यायचे. त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. बाबांनो, आज ज्या ईर्षेने, ज्या स्फूर्तीनं आपण सगळेजण आलेले आहात, आता इथून पुढे आपापल्या घरी गेल्यानंतर आपल्याला काही करून राष्ट्रवादी गेल्या 24 वर्षामध्ये मुंबईमध्ये जेवढी वाढली नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं समीर भुजबळच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे. त्याच्याकरता आमचं संपूर्ण सहकार्य आहे. आज सरकारमध्ये आम्ही 9-10 जण काम करतोय. सरकारची ताकद देखील आम्ही तुमच्या पाठीशी उभी करू, त्याही बद्दल आपण काही काळजी करू नका. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता आपण प्रयत्न करू आणि अजून काही कामं राहिलेली असतील तर ती पण कामं आपण त्याच्यामध्ये कशी धसास लावता येतील अशाही प्रकारचा प्रयत्न आपण सगळेजण त्या ठिकाणी करून दाखवू. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी ही मी सातत्याने सांगतोय, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचीच आहे. अल्पसंख्याक समाजाला पण मी एक आश्वस्त करू इच्छितो, काही झालं तरी तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. आम्ही सर्वजण तुमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बरोबर आहे. हे पण आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलतोय, तशा प्रकारे करतोय. ही पण बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे. आज आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत, उद्याच्याला केंद्रामध्ये देखील आपलं एनडीएचं सरकार आणायचंय. 3 राज्यामध्ये कसा निकाल नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघून त्या राज्यातल्या जनतेने दिला हे आपण पाहिलेलं आहे. देशामध्ये देखील मोदी साहेबांचंच त्या ठिकाणी वलय आहे, करिश्मा आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली देशामध्ये तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेत. त्याकरता माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडला नाही, अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ताकद
ही कार्यकर्ता हीच आहे आणि याच कार्यकर्त्यांच्या बळावर प्रेमावर आपल्या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीचं युद्ध जिंकायचं आहे। यासाठी सर्वांनी एक दिलाने तयार राहा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद जय दादा। राष्ट्रवादी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।